हाय, गुड मॉर्निंग. सो टुडे इज द डे 11th इन सिरीजची मी चालली कोकणात. सो आजचा प्लॅन खूप बेसिक, सिम्पल आणि जस्ट रिलॅक्सेशन आहे. तुम्हाला तर माहितीच आहे आमच्यासोबत रोहन आहे असं. बट रोहन आता घरी चालला आणि राईट ना आम्ही आहोत गणेशगुळेला. सो आता आम्ही चालू तर रत्नागिरीला त्याला सोडायला. चला तर मग. रोहन, हाय. तुला कसं वाटलं आमच्यासोबत येऊन? सकाळी सकाळी दररोज लवकर उठायला लावायची यार, कसम से काय बोलू तुला आता. बट ठीक आहे, मजा आली मला. 3 दिवस रिफ्रेशमेंट वाटलं, भरपूर ठिकाणी फिरलो, मजा आली. तुझी जाम खेचली आम्ही, तू आमची खेचलीस. जे आम्ही टाकलं नाही आहे. हा एक्झॅक्टली. टाकण्याचा लायकीच आणि नाही. बाय मी पण जातो. रोहनला सोडून आम्ही दोघं आलो आमच्या स्टेवरती. सो राईट ना, जसं की तुम्हाला कळलंय की रोहन गेलेला आहे, आम्ही परत इकडे झालो आहोत ओनेस्ट गणेशगुळेला. आणि आम्ही आमची रूम चेंज केली बिकॉज मी तुम्हाला सांगते, वेट, बिकॉज आम्हाला आमचं सगळं सामान परत रिअरेंज करायचं आहे. दिस इज द लगेज दॅट वी हॅव. मेन रिझन आम्ही ही रूम घेतली बिकॉज आम्हाला आमचे कपडे सुकत टाकायचे. आम्हाला अजिबात टाईम मिळत नाही या ट्रिपमध्ये कपडे सुकत टाकायला. इथे संकल्प चालला. हे पोरांना हे असं करणं काय नेसेसरी आहे का? हल्ला नेहमी चालतात येत नाही. सगळं चालत असेल तर जसं नुसते बॉलिंग टाकायची ऍक्टिंग करत नसते. संध्याकाळी आम्ही गेलो श्री कनकादित्य मंदिरात. हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी गावात वसलेले आहे व हे महाराष्ट्रातील मोजक्या सूर्य मंदिरापैकी एक आहे. हे मंदिर सुमारे 800 ते 850 वर्ष जुने मानले जाते आणि इथे भगवान सूर्यनारायणाची पूजा केली जाते. पुढे आम्ही गेलो देवगडी बीचला. या बीचपर्यंत पोहोचण्यासाठी थोडा खाली उतरावं लागते, पण मध्येच एक व्ह्यू पॉईंट आहे जिथून समुद्राचा खूप अमेझिंग व्ह्यू दिसतो. या बीचचं एक खास फीचर म्हणजे डोंगर, समुद्र आणि हिरवळ यांचं सुंदर कॉम्बिनेशन. आणि शेवटी परत आलो आमच्या स्टेवर ओनेस्ट गणेशगुळेला. संध्याकाळी सनसेट बघत दिवसाची परफेक्ट एंडिंग केली. सो हा होता आमचा डे 11th. भेटूयात पुन्हा एकदा. टिल देन हॅलो फ्रॉम चिनू कंटिन्यूज. बाय.